नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। प्रथमतः सर्व गणेश भक्तांना जय गणेश। अगदी गणरायाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलंय। श्रींचं सन्मुख पाहण्यासाठी आपण अक्षरशः आतुर झालेलो आहोत आणि अर्थातच पुणे म्हटलं की यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं यंदाचं 133वे वर्ष आणि पुण्यात पहिल्यांदा पाऊल टाकलं की कुणीही व्यक्ती पहिल्यांदा धाव घेते ती दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाकरिता। त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे, जगभरातील सगळेच गणेश भक्त यंदा आम्हाला गणेशाचं तर दर्शन होईलच, पण नेमकं कोणतं मंदिर आम्हाला पाहायला मिळणार आहे, त्याची प्रतिकृती कशी असणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे। आणि हे अर्थातच जाणून घ्यायचं असेल तर त्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष जे गेली अनेक वर्ष या गणेशाची पूजा मनोभावे करतात, सेवा करतात आणि तुम्हा सर्वांना या माध्यमातून एक गणेश पूजनाची भक्ती कशी असावी याचं स्वरूप प्रकट करून दाखवतात। प्रत्यक्ष तेच आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, अर्थातच महेश सूर्यवंशी। जय गणेश। जय गणेश। प्रथमतः दगडूशेठ हलवाई गणपती म्हटलं की मुळात म्हणजे आपल्या सगळ्यांसमोर एक प्रेक्षकांसमोर एक अशी पर्वणी असते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट म्हटलं की यंदा प्राणप्रतिष्ठा, सत्यविनायक पूजा, अथर्वशीर्ष पठण आणि त्या जोडीला प्रतिकृती मंदिराची। तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या मुलाखतीत घेणार आहोत। म्हणून अगदी सुरुवातीलाच यंदाचं जे श्रींचं आगमन गणेश चतुर्थीला होणार आहे तर ते किती वाजता कसं होणार आहे हे आमच्या पहिल्यांदा गणेश भक्तांना समजावून सांगा। गणेश चतुर्थी 27 तारखेला आहे आणि हा गणेशोत्सव आपण त्याचा आरंभ या दिवशी करत असतो। मुळात गणपती बाप्पाचा मयुरेश्वर अवताराचा हा जन्मोत्सव आपण गणेश उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असतो। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मंदिरामध्ये 8 वाजता सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते आरती संपन्न होईल आणि 8:30 वाजता फुलांच्या आकर्षक रथातून बाप्पांची आगमन मिरवणूक ही मंदिरापासून सुरू होईल आणि आप्पा वळण चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, टिळक पुतळा ते उत्सव मंडप अशी साधारण 10 वाजता उत्सव मंडपामध्ये बाप्पा येतील। सुहासिनींच्या हस्ते त्याची ओवाळणी होईल आणि बाप्पा मखरामध्ये विराजमान होतील। त्यानंतर झालरिया पीठाचे माननीय जे आचार्य आहेत घनश्यामाचार्य त्यांच्या शुभ हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना ही संपन्न होईल आणि बरोबर त्यांच्या हस्ते आरती होऊन 12 वाजता हे तमाम गणेश भक्तांसाठी उत्सवातलं गणपती बाप्पांचं महादर्शन हे खुलं होईल आणि 240 तास अव्याहतपणे बाप्पांचं दर्शन हे भक्तांना खुलं असेल। त्याचप्रमाणे सायंकाळी आपण जी पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ येथील मंदिराची प्रतिकृती केलेली आहे, जे अतिशय भगवान विष्णूंचं 108 मंदिरांपैकी एक निवासस्थान आपण ज्याला म्हणतो, जे विश्रांती स्थान म्हणतो, त्याची प्रतिकृती आपण केली आहे आणि त्याच्या रोषणाईचं उद्घाटन हे सायंकाळी 7 वाजता होणार आहे। ही रोषणाई करण्याकरता आपल्या पुण्यातले शामराव वायकर तर आहेतच, परंतु मुंबईवरनं याच्यातले एक्सपर्ट्स हे आपण आणलेले आहेत आणि ही रोषणाई सगळ्यात वेगळी अशी रोषणाई यावर्षी आकर्षण ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो। आणि नक्कीच मला महेशजी असं म्हणायचं, आता तुम्ही 2 गोष्टी खरं म्हणजे उद्धृत केलात। एक तर ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आहे, श्रींची प्राणप्रतिष्ठा, त्यांची ओळख पहिल्यांदा मी आपल्या सगळ्या गणेश भक्तांना करून देतो। हे मध्य प्रदेश चित्रकूट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री 1008 परमपूज्य स्वामी घनश्यामाचार्य आहेत। बरोबर। आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा हे म्हणजे अतिशय अलभ्य लाभ आहे आणि हे दुर्मिळ दर्शन आहे गणेश भक्तांना, म्हणजे प्रत्यक्ष गणेशाचं आणि त्यांचं सुद्धा। त्यामुळे या दिवशी खरं म्हणजे कुणीही ती प्राणप्रतिष्ठेचा जी वेळ आहे ती चुकवू नये आणि विशेष म्हणजे तुम्ही ऑनलाईन देखील हे पाहू शकता। आणि दुसरं जे त्यांनी प्रतिकृतीबद्दल सांगितलं हे देखील महत्त्वाचं आहे। केरळ स्थित म्हणजे जी केरळची राजधानीच आहे तिरुअनंतपुरम, तिथलं हे मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की मुळातच भगवान विष्णूंना हे मंदिर समर्पित आहे आणि भगवान विष्णूंची जी निवासस्थानं आहेत म्हणजे 108 देसम आपण ज्याला म्हणतो त्यापैकी एक हे मंदिर आहे आणि हे श्री पद्मनाभ स्वामी यांचं मंदिर आहे। तर मुळात
या मंदिराची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिकृती आपल्याला प्रत्यक्ष केरळला न जाता थेट पुण्यातच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता मला खरं म्हणजे उत्सुकता हीच लागली आहे की ही प्रतिकृती नेमकी किती भव्य दिव्य असणार आहे आणि कशा पद्धतीनं ती साकारली जाते. ह्या प्रतिकृतीचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातीलच आपले विनायकजी रासकर यांनी ही साकारलेली आहे. वा, त्यांचं नावही विनायकच आहे. हो, त्यांचं देखील नाव विनायक आणि जवळजवळ 400 ते 450 कारागीर ह्या कामात आपले समर्पित झालेले आहेत. ह्या प्रतिकृतीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची रुंदी 72 फूट आहे, उंची 100 फूट आहे. ह्याला 5 लेअरचे गोपुर आहेत आणि त्या संपूर्ण गोपुरांवर 55 वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आणि ऋषीमुनींच्या 550 संख्येमध्ये मूर्ती आहेत. बर, इतकं भव्य मोठं प्रमाण पहिल्यांदाच हे सजावटीच्या रूपानं हे साकारलं जाते असं मला वाटतं. मी हेही ऐकलं की त्या ठिकाणी म्हणजे रामायण कृष्णलीला हेही आम्हाला काही पाहायला मिळणार. हो, निश्चित. त्या मंदिरामध्ये जे जे वैशिष्ट्यपूर्ण कोरीव मूर्तींचं काम आहे ते तिथं साकारण्यात आलेलं आहे. आपण जसं मंडपामध्ये प्रवेश करू तसं जे त्याचे खांब आहेत त्याला याळ्या असं संबोधलं जातं. त्याला हत्ती देखील आहेत. अतिशय इतकं आकर्षण आत्ताच वाटतंय ते आकर्षक की लोकांना मोह होईल तिथे फोटो काढण्याचा. आणि जसं जसं आपण आज जाऊ तसं तसं बाप्पांच्या मखरामध्ये हे आपलं सर्वांचं आराध्य दैवत दगडूशेठ बाप्पा विराजमान झालेले असतील, परंतु त्या मखराच्या वर ही भगवान विष्णूंची पद्मनाभ स्वामींची शेषशाही स्वरूपामध्ये विश्रांती घेत असलेली मूर्ती ही विशेष आकर्षणाचा अष्टकोनी याच्यामध्ये अष्टकोनी आकाराचं त्याचं रचना आहे. आणि मखराच्या दोन्ही बाजूला भगवान शिवपार्वती एका बाजूला आणि भगवान विष्णू लक्ष्मी एका बाजूला अशा पद्धतीचं ते स्वरूप त्याचं साकारलेलं आहे. आणि सिलिंग देखील अतिशय वेगळ्या पद्धतीने आकर्षक असं केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट ही कलाकारांनी त्यांची कलेमध्ये त्यांचा जीव ओतल्याचं आपल्याला जाणवेल आणि प्रत्यक्ष बाप्पा तिथं विराजमान झाल्यानंतर एक वेगळंच चैतन्य त्यातनं आपल्याला अनुभवायला येईल असं मला वाटतं. नक्कीच. आता तुम्ही नुसतं शब्दांनी सजवलं की प्रतिकृती कशी आहे. बरं, आता त्याची कधी सुरुवात झाली, कुठपर्यंत आलंय आता ते, आणि काय म्हणजे अहोरात्र तिथे खरं म्हणजे काम चालू आहे? ह्याचं काम जवळजवळ मे महिन्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि आत्ता जवळजवळ 95 ते 96% काम पूर्ण झालेलं आहे. अगदी अंतिम हात हा आत्ता सुरू आहे. मंडपातल्या इतर व्यवस्था, फरशी बसवण्याचं काम, रेलिंगचं काम, CCTV लावण्याचं काम, पेंटर्स लोकांचं काम, असं अगदी थोडक्यात 2 दिवसात ती कामं सगळी पूर्ण होणार आहेत. आणि त्याचं टेस्टिंग आता रोषणाईचं देखील चालू आहे. विविध माध्यमातनं त्या प्रतिकृतीला आणखीन कसा साथ चढेल हे जो शेवटचा अंतिम हात आहे ते फिरवायचं काम चालू आहे. आणि हे सर्वोच्च आकर्षण ठरेल या सगळ्या सजावटी आम्ही जेवढ्या आत्तापर्यंत केल्या असा मला विश्वास वाटतो. कारण लोकांच्या चेहऱ्यावर त्या भाव जे दिसतात त्याच्यावरून असं दिसतंय की बाबा लोकांचा खूप चांगला प्रतिसाद या प्रतिकृतीला, या बाप्पांच्या मंदिराला हा लाभेल असं मला वाटतंय. नक्कीच. आता आपण जरा दुसऱ्या दिवशीचं पाहूयात. मुळात दुसरा दिवस म्हटला तर ऋषीपंचमी येते आणि दगडूशेठ म्हटलं की एक नातं असं आहे ते म्हणजे अथर्व शीर्ष पठणाचं. जवळपास 31,000 भगिनी यामध्ये सहभागी होणार आहेत. तर त्याचं कसं नियोजन केलं गेलेलं आहे, यंदाचं काही वैशिष्ट्य आहे? यंदाचं ऋषीपंचमीचं 40वं वर्ष आहे आणि गणेशोत्सवाच्या सर्व कार्यक्रमांचा मुकुटमणी म्हणून हे महिलांचं, भगिनींचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण हा कार्यक्रम असतो. ह्याला जवळजवळ 35,000 भगिनी, माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. पहाटे 6ला कार्यक्रम सुरू होतो, परंतु रात्री 2 वाजेपासूनच यायला सुरुवात होते. इतकी त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे. मग आणखी काही महिला किंवा भगिनी समजा त्यांना आता त्यात प्रत्यक्षात भाग घ्यायचा आहे पण आधी नाव नोंदलेलं नसेल तर मग आपण त्यांना बसू देतो? नाव नोंदणीची प्रक्रिया ही सुरू आहे. बॅचेस आपण आत्तासुद्धा देत असतो आणि त्यावेळेला जरी महिला आल्या तरी साडी वेशामध्ये जर त्या आल्या, कारण त्याचा एक प्रोटोकॉल पारंपरिक आपण जो वेशभूषा आहे प्रत्येकाचं स्वागतच आहे. आणि दरवर्षी ही संख्या वाढताना दिसते, कारण कार्यक्रम शिस्तबद्ध व्हावा. कारण 45 मिनिटात हा कार्यक्रम संपन्न करायचा असतो आणि अतिशय शिस्तीत हा कार्यक्रम होण्याच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं देखील त्याचं नियोजन आम्ही करत असतो. आमचे कार्यकर्ते त्यांना जातानाच प्रसाद देतात, आरतीचं पुस्तक देतात, जेणेकरून नंतर कुठली गडबड होत नाही. आणि जात असताना
बाप्पांचं अतिशय जवळनं त्यांचं दर्शन होतं, कारण नंतर सुद्धा जवळजवळ 2 तास लागतात त्यांचं बरोबर सगळं शेवटची भगिनी आमची जायला. बरोबर. अगदी महत्त्वाचं म्हणजे 40 वर्ष अव्याहतपणे हे अथर्व शीर्ष पठण या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं सुरू आहे. अर्थात अनेक परिसरातील महिला देखील, मी तर म्हणतो म्हणजे अगदी पुण्याच्या बाहेरच्या देखील महिला यामध्ये सहभागी होत असतील. महाराष्ट्रातनं येतात, नातेवाईकांकडे येतात, त्यांच्याकडे राहतात आणि सामूहिक गणेशाची उपासना हा यातनं खूप मोठा संदेश आहे. बरोबर. आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यातनं जे पॉझिटिव्ह सकारात्मक तरंग उमटतात ते वायुमंडलातनं व्यापक होत जातात. बरोबर. आणि गणपती बाप्पा ही प्रथम पूज्य आणि सर्वाधिक पूज्य अशी देवता आहे आणि ह्या माता भगिनी म्हणजे ह्या शक्ती स्वरूप आहेत. आणि गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे, बुद्धी हीच शक्ती आहे, हाच संदेश या कार्यक्रमातनं हा आपल्या सर्वांना मिळत असतो. वा, विद्या आणि बुद्धीची जोड आणि त्याला शक्तीची जोड, तर मग आणखीनच उत्तम. आता आणखी एक महत्त्वाचा जो आपण सत्यविनायक पूजेचा साज त्या ठिकाणी आम्ही पाहत असतो तो यंदा 5 सप्टेंबरला आहे आणि म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी. तर त्या दिवशी नेमकं यंदाचं नियोजन कसं आहे? सत्यविनायक पूजा जसं आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती आणि सूर्यदेवानं प्रत्यक्षात भगवान शंकर आणि पार्वती मातेला ही पूजा सांगितली होती असं त्या सत्यविनायक पोथीमध्येच उल्लेख आहे. तर यंदा कशा पद्धतीनं आहे, काय त्याची नियोजनाची भूमिका? अगदी आपण बरोबर बोललात. उत्सव गणपती बाप्पांचा आहे, त्यामुळे गणपती बाप्पांच्या समोर हे सत्यविनायक पूजनच व्हावं असा आमचा आग्रह आणि अपेक्षा आहे. आपण सत्यनारायण करतो पण भगवान विष्णूंच्या समोर निश्चितपणे तोच केला पाहिजे असं सत्यदत्त आहे माहीत नाही आहे आपल्याला. त्यामुळं जी देवता समोर आहे विशेषत्वाने त्याचंच पूजन झालं पाहिजे. आणि सत्यविनायकाची पूजा आपण सांगितलं तसं हे पंचेश्वरांनी केलेली आहे. बरोबर. त्यामुळे हे लोकांपर्यंत जावं, हे व्रत लोकांपर्यंत पोचावं आणि त्यांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभावेत याकरता सामूहिक सत्यविनायक हे आपण 21 जोड्या त्या दिवशी बसवत असतो. केळीच्या मखरांनी ते सगळे चौरंग सजवलेले असतात आणि आमचे मिलिंद राहुरकर वेदमूर्ती हे त्या ठिकाणी सत्यविनायकाची पूजा सांगतात, पोथी सांगतात. त्या कथेतनं जो मॉरल आहे तो लोकांना समजा असतो की गणेश हे तत्त्व काय आहे, गणेशाची महती त्यातनं आपल्याला समजते आणि आपला भक्तिभाव अधिक वाढतो. या दृष्टिकोनातनं सत्यविनायक पूजेचं आयोजन हे विसर्जनाच्या आदल्या दिवशी हे आपण केलेलं असतं. परंतु हां बोला. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांचं देखील अथर्व शीर्ष पठण हे पहाटे 5 ते 6 हे रोज उत्सव मंडपामध्ये हे गेली 68 सालापासनं अव्याहतपणे सुरू आहे. अरे बापरे. हे सर्व मीडियमच्या शाळांमधली मुलं ही त्याला अतिशय उत्स्फूर्ततेने येत असतात, कारण अथर्व शीर्ष पठणाने वाचा शुद्ध होते आणि आपली बुद्धी तल्लख होते हा अनुभव आहे. त्यामुळं त्या गोष्टीला सुद्धा विद्यार्थ्यांचा खूप वाढता प्रतिसाद आहे. त्याच्याबरोबर आपली भारतीय संस्कृतीची जी प्रतीकं आहेत अग्निहोत्र, सूर्यनमस्कार, योगा यांचे देखील एक दिवस आपण दिलेले आहेत जेणेकरून आपल्या भारतीय गणेश याग आणि या सगळ्या दर्शन व्हावं. गणेश याग आणि दैनंदिन अभिषेक हे रोज आहेत. पहाटे 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत अभिषेक पूजा आहेत आणि गणेश याग देखील 2 सत्रामध्ये आहेत जेणेकरून लोकांना स्वहस्ते या पूजेला बसता यावं हा त्यामागचा हेतू आहे. नक्कीच. म्हणजे अथर्व शीर्ष गेली 40 वर्ष आणि आत्ता जो सत्यविनायक पूजेचा जो विषय आहे ते गेली अव्याहतपणे 47 वर्ष, म्हणजे 68 सालापासून असेल तर 47 वर्ष त्याला झाली. मला आणखी एक उत्सुकता अशी लागलेली आहे की हे जे विद्यार्थी आहेत सकाळी जे अथर्व शीर्षासाठी येतात तर ऑलरेडी त्यांची नोंदणी आता झालेली आहे आणि अनेक शाळा त्यामध्ये सहभागी असतात. तर त्याचा क्रम लावताना तुमची धावपळ किंवा दमछाक होत नाही का? कारण की कितीतरी शाळाचे विद्यार्थी म्हणत असतील की आम्हाला जायचं आहे म्हणून. नाही, यांची जवळजवळ 1-1.5 महिन्यापूर्वी मुख्याध्यापक संघाची एक बैठक आम्ही घेतली होती. त्यामुळे आणि मुळात शाळा शिस्तबद्ध असतात त्यामुळे त्यांची नोंदणी जशी होईल त्या पद्धतीचं नियोजन हे आमच्या कार्यकर्त्यांची वेगळी टीम आहे त्याच्याकरता. अतिशय शिस्तीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा आपण ते अथर्व शीर्ष पठण घेतो, कारण आपण पाहता बेलबाग चौक ते उत्सव मंडळ आपण मध्यभागी रेलिंग टाकलेलं असतं जेणेकरून दर्शनाला येणाऱ्या भक्तांची देखील गैरसोय होऊ नये आणि इकडे विद्यार्थ्यांचं अथर्व शीर्षण देखील स्लो रीतीने व्हावं अशा पद्धतीची रचना केलेली असते. तर सगळ्या विद्यार्थ्यांना अथर्व शीर्ष पठण झाल्यानंतर आपला पोहे उपीट शिरा असा प्रसाद हा रोज दिला जातो. आता आपण थोडंसं एक वेगळ्या भूमिकेकडे येऊ आणि म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मुळात ट्रस्ट म्हटलं की निश्चितपणे
तिचं नावच ट्रस्ट आहे आणि तिच्यावर पण विश्वास ठेवला जातो आणि ती देखील अनेकांवर विश्वास ठेवते आणि मग त्यातून मग सेवेचा भाव उभा राहतो. यंदा दगडूशेठ गणपतीच्या माध्यमातून किंवा ट्रस्टच्या माध्यमातून 50 कोटींचा विमा आपण गणेश भक्तांसाठी उतरवला आहे. ही म्हणजे अगदी आनंददायी गोष्ट आहे खरं म्हणजे. मग त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एरिया असेल, कॅन्टोन्मेंटचा एरिया असेल किंवा आपल्या पुणे महापालिकेचा, तर एवढ्या पूर्ण ज्युडिक्शनमध्ये कार्यक्षेत्रामधल्या गणेश भक्तांना उद्या काही हवाई हल्ला झाला किंवा अतिरेकी हल्ला झाला, काही चेंगराचेंगरी झाली, दुर्दैवानं म्हणजे अशा गोष्टी काहीच घडणार नाहीत, पण मुळात यासाठी आधीच सोय करून ठेवणारं सुरक्षा कवच जे तुम्ही यंदा देताय, तर या मागची पार्श्वभूमी काय, कशा पद्धतीने हा सुचला विषय आणि गणेश भक्तांना सिक्युअर करण्यासाठी हा विषय घ्या? जवळजवळ 20 वर्ष आपण हा 50 कोटी रुपयाचा विमा हा गणेश भक्तांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीमधल्या गणेश भक्तांसाठी उतरवत आलेलो आहे. हे एक आपलं सामाजिक बांधिलकी उत्तरदायित्व आहे. त्या दृष्टिकोनातनं ट्रस्टच्या वतीने हा विमा काढला होतो. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा हा विमा असतो. ह्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं असं चेंगराचेंगरी, काही अतिरेकी हल्ला, अघटित असं काही घडलं असं घडणार नाही, कारण विघ्नहर्ता बाप्पा आहे, त्याच्या भरोश्यावरच आपण चाललो आहे. पण मानवीय दृष्टिकोनातून, व्यवस्थापनेच्या दृष्टिकोनातनं आपण हा विमा उतरवत असतो. त्यातनं शेवटी जो येणारा भक्त आहे तो आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येतो आहे आणि त्याला कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीचं मुळात गर्दीचं नियोजन हा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्यासाठी विशेष एफर्ट्स, प्रयत्न हे आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही करत असतो. पोलीस प्रशासनाचं देखील मोलाचं सहकार्य आणि स्वयंसेवी संघटना पुण्यामध्ये ज्या आहेत त्यांचं देखील मोलाचं सहकार्य ह्या विषयामध्ये होत असतं. कारण क्राऊड मॅनेजमेंट हाच मुख्य विषय गणेशोत्सवामध्ये नियोजनाचा आता आहे. त्यामुळं त्याचं नियोजन आम्ही केलेलं. त्याकरता पुण्यातल्या जवळजवळ 12 प्रतिथयश हॉस्पिटल्सचे डॉक्टर 24 तास तिथं रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहेत. ICU बेड आम्ही 9 बेडचा ICU लावलेला आहे, जेणेकरून कुणाला घाबराघोबरा झाला, BP वाढला तर पटकन तिथे त्याला रिलीफ देता येईल, जेणेकरून त्याच्या कुठल्याही जीविताला धोका उत्पन्न होणार नाही. अशा पद्धतीची भाविकांची काळजी ही ट्रस्टच्या वतीने आपण दरवर्षी घेत असतो. नक्कीच. अजून गणरायाचं आगमन व्हायचं आहे आणि तरी देखील मला विसर्जनाचा विषय काढायचा आहे, पण आता त्याला पर्याय नाही. अनंत चतुर्दशी दिवशी एवढे गणपती बाप्पा चाललेत हे म्हणजे ऐकायलाच नको वाटतं, पण त्या दिवशी दगडूशेठ गणपतीची जी विसर्जन मिरवणूक असते ती बघण्यासाठी अक्षरशः अलोट गर्दी होते, जनसागर उफाळलेला असतो. आत्ताच आपण सुवर्णयुग मित्रमंडळाची दहीहंडीच बघितलं आपण, तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. तर त्या दिवशी जो गणनायक रथ असेल तर त्या पद्धतीची कशी व्यवस्था आहे, काय नेमकं त्या दिवशी? आपण आत्ता जसं म्हटलात की दहीहंडीच्या दिवशीची गर्दी देखील असह्य झाली, नेमका हाच विचार करून 2 वर्षापूर्वी, कारण बाप्पांना रात्री किती वाजता बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार हे आम्हाला देखील कळायचं नाही. कारण परंपरेप्रमाणे मंडईचे बाप्पा सहभागी झाल्यावर दगडूशेठचे बाप्पा सहभागी व्हायचे, परंतु रात्रभर बाप्पा सहभागी न झाल्यामुळे लोकांची उलटी गर्दी ही मंदिराकडे यायची बाप्पांच्या दर्शनाला, आणि ती मग आप्पा वळण चौकाकडनं यायची, शनिवारवाड्याकडनं यायची, लक्ष्मी रस्त्याकडनं यायची, जिथून मिरवणुकाच निघतात. त्याच्यामुळे ते गर्दी मिक्स व्हायची आणि अभूतपूर्व कोंडी व्हायची आणि त्याच्यामध्ये लोकांच्या जीविताला धोका हा निश्चितपणे उत्पन्न झालेला आम्हाला जाणवला. आणि शेवटी गणेश भक्तांना आपण का ताटकळायचं, ज्या गणेशाच्या दर्शनासाठी ते आतुर आहेत आणि जी वेळ आम्ही निवडली त्या 4च्या वेळेमध्ये 4 ते 7 मध्ये कुणीही निघायला मंडळ उत्सुक नसायचं त्यापूर्वी. त्यामुळे आम्ही ती वेळ निवडली की कुणालाही त्रास नको. आणि गणपती बाप्पांना 3ही प्रहर मिळतात, त्याच्यामध्ये माध्यान्ह समयीचा दुपारचा प्रहर मिळतो, सायंकालीन प्रहर मिळतो आणि रात्रीचा प्रहर मिळतो. हे 3ही प्रहर हे साक्षीदार ठरतात त्या विसर्जन मिरवणुकीचे आणि ह्या निर्णयाचं स्वागत केलं गेलं भाविकांकडनं. 2 वर्ष आपण पाहतोय, जेणेकरून लोकांना नेमके टायमिंग माहिती आहे, आपल्या माध्यमातून देखील ते लोकांपर्यंत पोहोचतंय की बाबा ह्या वेळेला बाप्पा निघणार म्हणजे मी दर्शनाला या वेळेला जाऊ शकतो. आणि रात्री लोक रिलीफ मिळतो, त्यांना प्रशासनालाही रिलीफ मिळतो. आणि दगडूशेठच्या बाप्पाला वेळेमध्ये विसर्जन 8, 8:15, 8:30ला आपलं विसर्जन झालेलं असतं. म्हणजे यंदा आपण 4 वाजता सायंकाळी आपल्या ठरल्याप्रमाणे 4 वाजता बरोबर निघणार. श्री गणनायक रथ हा दाक्षिणात्य पद्धतीचा एक विशेष रथ हा साकारला गेलेला आहे, त्याच्यामध्ये बाप्पा विराजमान होतील आणि बाप्पांची मिरवणूक बरोबर 4 वाजता ही वेळेवर निघेल आणि तमाम गणेश भक्तांना दर्शन देत देत श्रींचा निरोप आपण सर्व त्या माध्यमातून घेणार आहोत. यंदा म्हणजे महाराष्ट्र शासनानं, महाराष्ट्र राज्य
महोत्सव म्हणून हा आपला सार्वजनिक गणेशोत्सव घोषित केलेला आहे. आणि पुण्यावर तर संपूर्ण महाराष्ट्राचं विशेष प्रेम आहे, कारण की पुणे म्हटलं की गणेशोत्सव. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ती घोषणा केली आणि आपल्याच ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार कसबा पेठ मतदारसंघाचे हेमंत रासने यांनी ती विधानसभेमध्ये ती भूमिका पण मांडली होती आणि त्या दृष्टिकोनातून दुजोरा मिळाला आणि आता तर घोषणाही झाली. तर मला असं म्हणायचं की हा यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव जो राज्य महोत्सव म्हणून आहे, तर त्यात पुण्याचं स्थान काय, आता काय सांगता येईल? आणि त्यात दगडूशेठ निश्चितपणे हेमंत भाऊंच्या पुढाकाराने आशिष शेलार साहेबांनी त्याची घोषणा केली राज्य महोत्सवाची. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे खरंच अभिनंदन केलं पाहिजे. बऱ्याच वर्षापासून आम्हाला आमची ही मागणी होती, राज्य महोत्सव नाही हा नॅशनल महोत्सव म्हणून त्यांनी जाहीर केला पाहिजे. तर भविष्यात ते देखील होईल. परंतु आत्ताशी सुरुवात आहे आणि वेळ कमी आहे. परंतु ह्या राज्य महोत्सवामुळे अनेक गोष्टी करता येतील. ज्या ज्या आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत, मंदिरं आहेत किंवा जे विशेष प्लेसेस आहेत त्याला रोषणाई करता येईल आणि जेणेकरून जगभरातल्या माणसांचं आकर्षण हा गणेशोत्सव ठरेल. कारण गणेशोत्सव म्हणजे पुण्यातनं याचा आरंभ झाला आणि पुण्यामध्ये विशेष श्रद्धेचं आकर्षणाचं स्थान दगडूशेठ बाप्पा आहे. परंतु संपूर्ण पुणे शहरातच ह्या सर्व गोष्टी राज्य उत्सवाच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला घेता येतील. कारण गणपती बाप्पा 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे. ह्या सगळ्यांचं प्रदर्शन, रांगोळी असेल, तुमचं गणेशोत्सवाचं फोटोग्राफिक प्रदर्शन असेल, त्यानंतर आपले ढोल ताशाचं स्थिर वादन लोकांना विशेषत्वाने ऐकता येऊ शकेल. असे जे गणेशोत्सवाचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समाजासमोर मांडता येतील. आणि समाजाला एक इच्छा असते, ह्या वर्षी आता आमचे एक नाशिकचे गणेश भक्त मित्र आहेत, त्यांनी मायक्रो गणपती बाप्पा सोन्याचे म्हणजे तांदूळाच्या आकाराचे मायक्रो गणपती बाप्पा त्यांनी 1 स्क्वेअर इंचामध्ये 275 त्यांनी साकारलेले. ही त्यांची साधना आहे आणि त्याचं प्रदर्शन पुण्यामध्ये घोले रोडच्या आर्ट गॅलरीमध्ये हे गणेशोत्सवामध्ये होणार आहे. मग ते अशा गोष्टी विशेष आकर्षणाच्या विषय असतात, ते मायक्रोस्कोपमधनं बघता येतं. परंतु ही आपल्या देशातच हे होऊ शकतं. कारण आपल्या भारतामध्ये ह्या गणेशोत्सवामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तरुणाई सामील होते, लहान विद्यार्थी अथर्वशीर्षा रूपाने सामील होतात, माता भगिनी सामील होतात. तरुणाई तर असतेच, कारण गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते महाराष्ट्रात 1 लाख गणपती मंडळ आहेत आणि त्यांचे जर प्रत्येकाचे 100 कार्यकर्ते झाले तरी ही लाखो कार्यकर्त्यांची ऊर्जा ही या गणेशोत्सवामध्ये वापरली जाते. आणि देशाच्या चांगल्या उपक्रमांसाठी देखील ही तरुणाई ही आपल्याला वर्षभर मंडळांच्या रूपाने कार्यरत होताना दिसते. गणपती बाप्पा शेवटी आपण त्याचा उत्सव साजरा करतो, हा उत्सव खूप चांगल्या प्रमाणात साजरा करतो. परंतु मला असं वाटतं की आपलं गणपती बाप्पाकडे थोडं लक्ष नाही आहे. कारण गणेश उत्सव आहे, त्यातल्या गणेशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्याचं स्वरूप समजून घेण्याची गरज आहे, जेणेकरून ह्या म्हणजे मला ह्याच मुद्द्यावर म्हणायचं की खरं म्हणजे जी मिरवणूक असते ती श्रींची मिरवणूक असते, आगमनाची पण आणि विसर्जनाची पण. आणि मिरवणूक ही गणेशाची आहे, तर आपण मिरवायचं नसतं, त्याला मिरवायचं असतं आपण. पण आता ते आली विसरलेलं. म्हणून माझा शेवटचा प्रश्न याच्यावरच आहे की यंदा DJ मुक्त सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात व्हावा यासाठी अनेकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते खरंच व्हावं. कारण की वाईट परिस्थिती दरवर्षी, त्यामुळे आपण फार म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर घातक आहेच आणि प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून. पण नेमकं याबद्दल काय सांगता येईल, याच्यावरचं स्टेटमेंट तुमचं काय? दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने देखील आम्ही सलग 5 वर्ष हा प्रयत्न केला होता. भिंतीच्या भिंती स्पीकर लावतात. आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जे मंडळ लावणार नाही त्याला 1 लाखाचं बक्षीस आम्ही दिलं होतं आणि 5 वर्ष ते केलं. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यावेळेला ढोल ताशा हा पारंपरिक विषय हा व्यापला गेला, विस्तृत झाला, मंडळांकडनं स्वागत झालं. परंतु मूळ विषय हाच आहे की मिरवणूक गणपती बाप्पांची आहे. जर त्याला आपण बाप्पा मानतोय तर मग कार्यकर्त्यांना आमचं आव्हान आहे की मग गाणं कुठलं लागलं पाहिजे. हे जर तुम्हाला एकदा जाणीवेतनं कळालं की त्याला तुम्ही बाप्पा मानलं तर तुमचा व्हॉल्यूम आपोआप कमी होणार आहे. शेवटी हा आनंदाचा उत्सव आहे. आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होता कामा नये, एवढी काळजी आपण जर घेतली तर हा आनंद अधिक व्यापक होईल, अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. कारण गणपती बाप्पाचं स्वरूपच आनंदमय आहे. त्यामुळे ह्या गणपती बाप्पाची खऱ्या अर्थाने ह्या उत्सवाच्या माध्यमातून ती पायवाट जी सुरू झाली भक्ती मार्गाची, त्याचा महामार्ग होऊ शकेल आणि गणपती बाप्पांच्या चरणापर्यंत आपल्याला पोहोचता येईल असं मला विश्वास वाटतो. नक्कीच नक्कीच महेशजी, आपण अतिशय उत्तमरित्या संपूर्ण दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनं नेमके कसे उपक्रम राबवले जाणार आहेत, काय काय होणार आहे, अगदी
गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण सांगितलं. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे म्हणजे नेहमी आम्ही पाहत असतो सगळे पुण्याचे पत्रकार सतत गणपतीच्या सान्निध्यात आणि सतत गणपतीचं नामस्मरण म्हणूनच ते तुमच्या चेहऱ्यावर आणि ते हास्य दिसत असतं. या ठिकाणी महेशजींनी आपल्याला अत्यंत महत्त्वाची एक पर्वणी सांगितलेली आहे, ती म्हणजे प्राणप्रतिष्ठा होणार आहे श्री घनश्यामाचार्य यांच्या हस्ते आणि जे पद्मनाभ स्वामी यांचं जे मंदिर आहे ते मंदिर आपल्याला प्रत्यक्षात या पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मला एक त्यांचा मुद्दा जो अत्यंत आवडला तो अगदी शेवटाकडे जातानाच मी आता सांगतो, तो म्हणजे सत्य दत्त पूजा आपण ऐकली, सत्य नारायण आपण पूजा ऐकली आणि सत्य विनायक पूजा. अर्थातच ज्याचं आपण गेली 10 दिवस आता पुढे आपण त्याचं स्मरण करणार आहोत, त्याची पूजा अर्चा करणार आहोत, तर त्याचीच पूजा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यंदा योग बघा, दगडूशेठच्या प्रतिकृतीतलं जे मंदिर आहे त्या मंदिराचा स्वामी देखील पद्मनाभ आहे, म्हणजे प्रत्यक्षात विष्णू आहे आणि इकडे गणपती आहे. त्यामुळे पूजा एकाचीच होती आहे, आपण फक्त रूप वेगळी बघतो, तो एकच आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती अर्थात गजानन गणपती. जय गणेश. जय गणेश.